काय नशिबा नाही बाई, तू रोज नवीन नवीन साड्या घालते. आणि आम्ही पहा, आमचं दुकान असूनही आम्हाला नवीन साड्या घालता येत नाही. आणि आम्ही नवीन साडी घातली, व्हिडिओवर टाकला तर बाया म्हणते घातलेली साडी विकते. आणि तू पाय, रोज नवीन नवीन साड्या घालतो आणि त्याच साड्या बायाला आवडते. टकली आहे बाई तू, पण नशीबवान आहे. काय एका एकाचं नशीब असं तर असं. किती घोरत होत्या तुम्ही दोघी रात्रभर, मी बिलकुल झोपली नाही. आता मी गाडीत झोपणार, मला कोणीच मनाई नाही करायची बरं, अजिबात नाही. अगं बाई आम्ही नाही घोरला का? मी पण नाही घोरली ग बाई, तुझा भाऊच घोरत होता. सासूबाई हा काय आजचा पेपर? आणि का ग, हा काय अवतार आहे? नेहमी पाहत गाऊन मध्ये दिसते. आपल्या घरी 4 लोक येतात, चांगलं वाटते का हे असं? सगळं इज्जतचा भाजीपाला करून ठेवला. चांगले कपडे घालत जाय. A few moments later. सासूबाई ही साडी बघा बरं, छान आहे. आहे ना? आणि ह्या बांगड्या, बांगड्या पण साडीवर मॅच झाल्या चांगल्या. आणि ही पोत, पोत पण छान आहे. अगं पण तू एवढी नटून थटून चालली कुठं? अरे आई मी फरची पुसायला जाते ना, फरची पुसून घेते मी आज. सासूबाई काय ग, तुम्ही आंघोळीला जाता की मी माझं काम करू? तुझं कोणतं काम आहे आता? मला आधी संडास घासायचा आणि मग बाथरूम घासायचं. ह्या अशा कपड्यामध्ये एवढं भारी? अरे आई, आपली इज्जत किती महत्वाची आहे. मी खूप विचार केला, तुम्ही ना एकदम बरोबर बोलता, म्हणून मग मी आता असंच राहायचं ठरवलं. ओके आहे ना, सगळं व्यवस्थित आहे ना? मी संडास घासून घेते. सासूबाई हे लिपस्टिक बघा बरं, जास्त डार्क झालं का? नाही नाही, छान झाली. अगं पण तू हे एवढं लिपस्टिक वगैरे लावून कुठं चालली कुठं? अरे आई, बाहेर वाळत घातले कपडे काढून आणते ना पटकन. अगं बाई हा गाऊन घे, याच्यातच तू चांगली दिसतो. No. आई सरका बाजूला. अरे सरका ना. अगं एवढे भांडे कशाला घेऊन आली? पाडून टाकशील ना. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? सरका पटकन तुम्ही बाजूला. सरका. No. हे काय? ह्या आहे माझ्या सासूबाईच्या लहान बहीण. आहे ना दोघी सेम टू सेम, डिक्टो, एकसारख्या. तिखट मिरच्या. अरे ह्या मिरच्या बघा किती तिखट आहे. खूप तिखट आहे ह्या मिरच्या. सासूबाई हेच ते झाड आहे ना, तुम्हाला काम असलं की तुम्ही मला याच्यावर चढवता. आणि का ग, तुला काम असलं तर तू नाही झाडावर चढवत? सासूबाई चहा घेणार का? मी बनवते ना. अगं पण दूध कुठं आहे? अरे आहे ना त्या ओट्यावर दूध, मी बनवते, थांबा तुम्ही. अगं तू ऐकशील तर खरी. अरे मी बनवते ना दोघींसाठी, अगं, पण तू थांबा. ऐक तर खरी माझं. मी बनवते, तुम्ही बसा. अगं, ऐक तर खरी. हे घ्या सासूबाई चहा. मी नाही घेत चहा. अरे घ्या ना थोडासा. नाही म्हटलं ना. नका घेऊ, मग मीच घेते. मग घे. आजच्या चहाची टेस्ट बघा किती छान झाली, किती वेगळा लागतोय. टेस्ट तर चांगली असणारच आहे. त्या दुधामध्ये मांजरनं तोंड घातलं होतं आणि टेस्ट त्याचा तू चहा केला आणि ते पिऊन राहिली. तुला कितीदा सांगितलं मी की ते थांब ग ऐक, माझं ऐकलं नाही. पिऊन राहिलं तू. No. का ग, स्वयंपाक नाही करायचा आहे का? बसली इथं तर. मला नाही बोलायचं तुमच्याशी. आता काय झालं? नाही बोलायचं म्हटलं ना, मला नाही बोलायचं. अगं सांगशील तर काय, लहान लेकरासारखी राग भरली आहे. सांग काय झालं तर. माझ्या सगळ्या मैत्रिणीच्या नावावर काही ना काही आहे, माझ्या नावावर काहीच नाहीये. मला पण काहीतरी माझ्या नावावर पाहिजे. असं, तुझ्या नावावर काय पाहिजे आता सांग. मला हे घर माझ्या नावावर पाहिजे. घर पाहिजे? त्याच्याशिवाय मी तुमच्याशी बोलणारही नाही आणि काही करणारही नाही. अगं पण तू घराचं सगळं मेंटेन करशील काय? का नाही करणार? मी एवढ्या जणांचा स्वयंपाक करते, कपडे धुते, भांडे घासते, आणि हे घर माझ्याच्याने मेंटेन नाही होणार. अगं ते कपडे आणि ते भांडे वेगळे आणि घराचं सगळं जबाबदारी तू सांभाळशील का, एवढं सांग. हो मी सांभाळेन, मला हे घर माझ्या नावाने पाहिजे. बरं आता आणते कागदपत्र. हे घे घराचे कागदपत्र, सांभाळ आता. हा
हो मी सांभाळेन. बरं सांभाळतो. पण मी काय म्हणते, या घराची किस्त 5 तारखेच्या आत भरायची असते. ती रेग्युलर भरायला पाहिजे. आणि 50,000 रुपये किस्त आहे. तुझ्याजवळ पैसे नसेल तुझ्या माहेरून आण आणि किस्त भरत जा आणि सांभाळ घर. आली मोठी. हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव में पानी आ गया. हे बघ आता आपल्या घरची सत्यनारायणची पूजा झाली आहे. अक्षत वा, हळद कुंकू वाहून दे आणि फुलं वा आणि सगळ्या मोठ्यांचा नमस्कार करून घे. हा करू. हो, नमस्कार कर मोठ्यांना सगळ्यांना. हं. असं नमस्कार करतात का? वाटतं नाही तुला वाकून नमस्कार करत असतात? हे तुम्ही असं शिकवता का तुमच्या पोरीला? मग तर म्हणतात की मोठ्या बोलता. आजकालच्या पोरी नमस्कार करत उभ्याने नमस्कार करतात. असं कसं? पहा ना. हो ना, पाग ना, जरासं बी वाकत नाही. सासूबाई हा घ्या चहा. बाई का हा असा कसा चहा आहे ग पानसट सगळा? धड चहा नाही करतायत अजून? पी तूच. एवढे वर्ष झाली लग्नाला तरी मी म्हणत होती की ही पोरगी करू नको, पण ऐकलं नाही ना पोरानं. इतक्या 35-36 पोरी पाहायला आल्या होत्या, पण हे करून घेतलं ध्यान. काही धड चहा येत नाही ना धड काहीच नाही. सुखानं एक घोट चहा नाही प्यायला भेटत. काय जिंदगी आहे माझी. सगळं नशीब फुटलं माझं. अगं थांब ना. हे अगं मी पिऊन घेते ना चहा. राहू दे का बाई, मी पिऊन घेते तो चहा. अगं थांब एवढ्याशा कारणानं कोणी असं करतं का? थांब मी पिऊन घेईन तो चहा. तुम्हाला काय वाटलं मी जीवाचं काय करेन? अजिबात नाही. इतकं सोपं आहे का तुम्हाला माझ्यापासून मोकळीत भेटणं? अजिबात नाही.